संजय राऊतांना भेटायला जाताना हेल्मेट घालून जा असं वक्तव्य केलेलं आहे शिरसाटांनी। राऊत दगड मारतील असं देखील संजय शिरसाट म्हणतात। आमच्या 11 ते 12 जागा येतील, शिरसाटांनी हा विश्वास व्यक्त केलेला आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी। आपण पाहतोय तर सत्तांतरानंतर म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर ही पहिली निवडणूक आहे। मात्र या पहिल्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंचे आकडे हे कुठेतरी वाढताना पाहायला मिळत आहेत। म्हणजे एकूणच 13 जागांवरती शिवसेना विरुद्ध शिवसेना लढाई झाली होती। त्यानुसार जर पाहिलं तर एकनाथ शिंदे कुठेतरी कमी पडलेले आहे। 6 जागा त्यांना दाखवल्या, तर उद्धव ठाकरेंना 9 जागा दाखवल्यात। कुठेतरी वरचढ करताना पाहायला मिळतात उद्धव ठाकरे। काही वरचढ चढताना दिसत नाहीये। तुम्ही जे काही अंदाज लावलेले ते अंदाजाचं एक कॅल्क्युलेशन तुमचं वेगळं आणि आमचं वेगळं आहे। तुमचा सर्वे आम्ही तुम्हाला नावं ठेवणार नाहीत, कारण की तुम्ही तुमच्या अँगलने पाहतात। उद्धव ठाकरेंना जे काही कॉन्फिडन्स होता की मला काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे जे काही मतं आहेत ते माझ्याकडे येतील, मला त्याचा डायव्हर्ट होतील आणि माझं तो मतदान वाढेल, तसं तो कुठंच झालेलं दिसत नाही आहे। काँग्रेसचं मतदान त्यांच्याकडेच इंटॅक्ट राहिलेलं आहे, ते उबाठा गटाकडे गेलेलंच नाही। आपण एबीपीच्या एक्झिट पोलकडे कसं पाहता? 6 जागा आपल्याला दाखवण्यात आलेल्या आहेत। हा आकडावरती आपण समाधानी आहात का काय? नाही, एक्झिट पोलचा आकड्याबद्दलचा आम्ही कॉमेंट्स यासाठी करत नाही की ते त्यांचा अंदाज आहे, परंतु तुम्हाला सांगतो 11 ते 12 जागा ह्या आमच्या येणार आहेत। हे तुम्हाला आमचा अंदाज सांगतो। तुमचा अंदाज आणि आमचा अंदाज 4 तारखेला दोघांचा अंदाज मॅच करून पाहू। पण या एक्झिट पोलवरती संजय राऊतांनी पुन्हा एकदा टीका केलेली आहे की हे आकडे फक्त एक बनवेगिरी आहे, कॉर्पोरेट कल्चरनुसार आहे। कसं पाहता? संजय राऊत थोडा वेळा झालेला आहे, त्याच्यावर लक्ष देऊ नका। आणि 4 तारखेला निकाल लागल्यानंतर त्याची बाईट घ्यायला जाताना हेल्मेट घालून जा, तो दगड मारणार आहे। कारण की एकदा एखाद्याचं फ्रस्ट्रेशनमध्ये आल्यानंतर माणूस काहीही करू शकतो। असं म्हणतात बाबा, पिसाळलेलं कुत्रं कुणालाही चावतं। अशा पद्धत होऊ शकते, नाकारता येत नाही। कारण की माणसाच्या मनातल्या ज्या इच्छा आहेत एकदम जर ब्रेक झाला तर एक तर त्याला अटॅक येतो, न तो पागल होतो। तशातला हा प्रकार आहे। म्हणून त्यांनी चॅनल आता मॅनेज झाले असं म्हणेल, पैसे घेतले होते असं म्हणेल। अरे हा एक्झिट पोल आहे, तो काय अंदाज आहेत, ते काय मतदानाच्या पेटीत घुसलेत का? तर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल प्रशांत मानेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।